परभणीचं अखेर महापौर उपमहापौराचं सूत्र ठरलं. मुस्लिम महापौर तर हिंदू उपमहापौर होणार. देशात मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झालेलाच नाही. तसंच तपास यंत्रणांवर जनतेचा देखील विश्वास राहिला नाही. संजय राऊतांचा हल्ला. पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तुटली नाही. येणारा काळ आपलाच असेल. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांसमोर मोठं वक्तव्य. पुणे जिल्हा आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्याबाबत चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याचा आढावा घेणार. दुपारी 1 वाजता व्हीसीद्वारे घेणार आढावा. पुणे जिल्ह्याला वाढीव निधी देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपा राष्ट्रवादीची गटनोंदणी. वैकुंठ पाटील यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती. तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी मधुकर पाटलांवर जबाबदारी. रोहित पवारांची आजची नियोजित पत्रकार परिषद रद्द. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर घेणार होते पत्रकार परिषद. डीजीसीएकडून 14 विमान कंपन्यांच्या ऑडिटचे आदेश. मात्र अजितदादांचा अपघात झालेल्या विमान कंपनीला वगळलं. वीज दरामध्ये 20 ते 40% वाढ होणार आहे. अदानीला राज्याचा वीज विभाग घशात घालायचा. अतुल लोंढेंचा सरकारवर हल्ला. आज भारत बंदची हाक. संपामध्ये 30 कोटी कामगार होणार सहभागी. नवीन कामगार कायदे. भारत अमेरिका व्यापारी करार. मनरेगातल्या बदलांमुळे नाराजी. बंदमुळे देशभरातलं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता. आज एसटी कर्मचाऱ्यांची एसटी डेपोमध्ये आंदोलनाची हाक. पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यानं आंदोलन. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणात मोठी अपडेट. सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्माला सुद्धा धमकी देत कोट्यवधींची खंडणी मागितली. सूत्रांची माहिती. मुंबईच्या रस्त्यांवरच्या अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी. पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल. हायकोर्टाचा बीएमसी प्रशासनाला जोरदार टोला. 48 तास काम करा आणि सुट्टी घ्या. राज्य कामगार विभागाकडून संहितेत सुधारणा. मोनो डार्लिंग पुन्हा येणार सेवेत. गेल्या 5 महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे मोनो सेवा होते ठप्प. बांगलादेशात आज मतदान. उद्या होणार मतमोजणी. सुरक्षेसाठी 10 लाख सैनिक तैनात. दिल्लीमध्ये टीम इंडियाचा नवख्या नामिबियाशी सामना. आजारी अभिषेकऐवजी संजूच्या समावेशाची शक्यता. वेस्ट इंडिजचा बलाढ्य साहेबांना दे धक्का. मुंबईतल्या सामन्यामध्ये 30 धावांनी मिळवला विजय.